नमस्कार सर्व माझ्या गोड ताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. यावेळी टायमिंग सकाळचे 7 वाजलेले आहेत. आजचा वार गुरुवार आहे आणि आज अमावस्या पण आहे, म्हणजे 1-2 आहेत. आणि सकाळच्या वेळेतच म्हणजे मॉर्निंगलाच मी पूर्ण घरची साफसफाई केलेली आहे. म्हणजे जसं वेळ भेटत गेला तशी मी कामं आवरते, पण ज्या दिवशी सणवार व्रत वगैरे असतं त्या दिवशी मात्र मॉर्निंगलाच माझी साफसफाईची कामापासून सुरुवात होते. ही सगळी कामं आवरली आणि गुरुवारची देवपूजा ना थोडीशी स्पेशल असते, म्हणजे भरपूर वेळ जातो प्रत्येक गुरुवारी पूजा करण्यासाठी. पण मी 2 दिवसा अगोदरच पूर्ण देवाची डीप क्लिनिंग केलेली आहे, त्यामुळे आज काही जास्त काढाकाढ मी करणार नाही. फक्त देवांना मी स्नान घालणारे देवपाट्यावर विराजमान आणि जी रोजची देवपूजा जशी असते ना तशा पद्धतीने मी करणार आहे. पण त्या अगोदर इकडे मी बनवत आहे नाश्ता. म्हणजे माझा आणि दिनेशच्या पप्पांचा गुरुवारचा उपवास आहे, तर दिनेशसाठीच मला स्वयंपाक बनवायचा आहे. तर दुपारच्या वेळेमध्ये मी चपाती भाजी बनवणार आहे. आता मी इथं फक्त सुशेला बनवत आहे आणि सुशेला असा नाश्ता आहे ना खूप फास्टमध्ये होतो. म्हणजे जेव्हा घाई गडबड आहे, खूप कामाचा गोंधळ झालेला आहे, त्या वेळेमध्ये ना कमी वेळामध्ये हा नाश्ता बनून तयार होतो आणि खाण्यासाठी खूपच चविष्ट लागतो. तर इकडं मुरमुरे जे पाण्यात टाकले, छान भिजवून घेतले आणि पूर्ण पाणी दाबून दाबून काढून घेतलेलं आहे. वेगळ्या भांड्यात मी मुरमुरे भिजवलेले टाकलेले आहेत. आणि इकडं कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो सगळं घेतलेले बारीक कट करून घ्यायचं आहे. तर हे मोठं काम दिनेशला दिलेलं आहे. म्हणजे नवीन चॉपिंग बोर्ड आल्यापासून दिनेश सगळं कट करायचं काम करतो. कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची सगळं बारीक कट करून दिलेलं आहे. आता पटकन सुशेला बनवून घेऊ, बाकीची तयारी पूर्ण झालेली आहे. तर कढई ठेवलेली आहे गॅसवरती आणि यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घेतलं, मोहरी जिरं टाकलेलं आहे. कढीपत्ता मागच्या साईडला आता आणायला गेलेली नाही, कारण आता थोडीशी धावपळ आहे, कामाचा गोंधळ झालेला आहे, त्यामुळे जे आहे ते टाकलेलं आहे. म्हणजे आज कोथिंबीरही नाही आहे, तरी पण खूप छान हा नाश्ता बनून तयार होईल. म्हणजे जिरं मोहरी टाकलं आणि कांदा आणि हिरवी मिरची टाकलेली आहे, परतून घेतलेला आहे. कांद्याला गोल्डन ब्राऊन करायचं नाही, हलकासा कच्चेपणा गेला की यामध्ये मी थोडीशी हळदी पावडर टाकलेली आहे आणि बिलकुल थोडीशी साखर टाकायची. म्हणजे चुटकीभर साखर टाकली की हे जी सुशेला आपण बनवतो ना छान असा टेस्टी बनून तयार होतो. म्हणजे टेस्ट खूप छान येतो. परतून घेतलेला आहे. आता टाकूया टोमॅटो. तर इकडं अर्धा टोमॅटो मी टाकलेला आहे, कारण सुशेला पण कमी प्रमाणातच आहे. तर टोमॅटो टाकून परतून घेतला आणि या प्रोसेसमध्ये गॅस कमी ठेवायचा आहे. आणि आता टाकूया चवीपुरतं मीठ आणि शेंगदाणं, डाळवं हे पण आपण टाकू शकतो, पण मी आता यावेळेत काहीच घेतलेलं नाही आहे. साधा सिंपल सुशेलाचा नाश्ता मी बनवत आहे. खूप छान टेस्टी बनतो अशा पद्धतीनेही. मीठ टाकलं, व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि हे जे भिजवलेले मुरमुरे आहेत ते फोडणीमध्ये टाकायचं आहे आणि छान आपल्याला खालीवरी करून घ्यायचं आहे. म्हणजे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ कमी गॅसवरती झाकून ठेवायचं आहे. तर अगदी 5 ते 10 मिनिटामध्ये पूर्ण तयारी आणि सुशेला बनून तयार झालेला आहे. आता मी पटकन देवपूजा करून घेते, कारण थोडासा लेट झालेला आहे. सकाळपासून जे आहे ना कामाला मला लेट झालेला होता आणि आज अमावस्या पण आहे, गुरुवार पण आहे, त्यामुळे ना पूर्ण घरची झाडणं पुसणं म्हणजे साफसफाई, झाडांना पाणी देणं, अंगणाची साफसफाई, रांगोळी काढणं या कामामध्ये थोडासा मला लेट झालेला होता. नंतर आंघोळ, मग देवपूजा सुरुवात केली आणि पाणी भरून घेण्यासाठी आज लाईट पण नाही. सकाळी होती लाईट, नंतर गेलेली, आणखीन आलेली नाही आहे. म्हणजे 2 हांडे मी क्लीन करून ठेवले आणि तितक्यात लाईट गेलेली आहे. तर एक कॅन भरलेला होता, तेच मी देवपूजेला घेतलेला आहे, कारण आता लाईटचा वेट केले, भरपूर वेळ जाणार आहे यामध्ये. तसं तर आज लेटच झालेला आहे. तर इकडं फुलाचे हार जे फोटोला घातलेले आहेत ते पण मी काढून घेत आहे. म्हणजे प्रत्येक गुरुवारी पूर्ण फोटो वगैरे मी स्वच्छ करून घेत असते, पण आज फक्त मी आसनं चेंज करणार नाही, कारण 2 दिवसा अगोदरच मी आसन चेंज केलेलं आहे. पूर्ण देवाची डीप क्लिनिंग झालेली आहे. जे उतरणीचे तांबे आहेत, कळशाचे तांबे आहे, ते पण मी स्वच्छ करून भरून ठेवलेलं आहे. तर इकडं रांगोळी वगैरे मी काढून घेतलेली आहे आणि पूर्ण जे आहे ना आसन मी स्वच्छ पुसून घेत आहे. आणि आरतीची ताट आणि जी ही पितळ तांब्याची भांडे आहेत सगळे मी किचन काउंटरवर ठेवले, ते सगळे मी स्वच्छ करून घेणार आहे पितांबरीनं. आणि जी तांब्याचा हंडा आहे ते पण मला स्वच्छ करून घ्यायचं आहे, पण लाईटचा वेट करत आहे. जेव्हा लाईट येईल त्यावेळेस मी ते भरून घेणार आहे. आता जे आहे ना एक कॅन भरून ठेवलेलं आहे, भरलेला कॅन आहे, तेच मी पूजेला पाणी घेतलेलं आहे. तर बघू शकता पूर्ण मंदिर मी स्वच्छ करून घेतलेलं आहे. प्रत्येक गुरुवारी कसं असताना पूर्ण जीही देवाचे भांडे आहेत, आसन आहे, परडे आहे, सगळं मी काढून स्वच्छ करत असते. पण मी 2 दिवसा अगोदरच केलेलं आहे, म्हणून काहीच काढलेलं नाही. मी असंच जे आहे ना साफसफाई करून घेतलेली आहे, रांगोळी भरून घेतलेली आहे. आता देवांना स्नान घालूया. दिनेशचा नाश्ता चालू आहे आणि बोलणंही चालू आहे. असं मम्मी तसं मम्मी चालू असतं त्याचं सकाळी सकाळी. आणि माझं काम असतं की हो हो म्हणायचं, म्हणजे जे जे सांगतो फक्त हो हो म्हणत असते, कारण मुलाचे प्रश्नच असे असतात की त्याचं उत्तर देणं कठीण होतं. तर इकडं फोटोही मी सगळे स्वच्छ करून घेतलेले आहेत, म्हणजे गंध वगैरे लावलेले. आणि ही जी साईबाबांची फोटो आहे ना त्याचं जी ग्लास आहे वरच्या साईडचं ते ना लूज झालेलं आणि एका साईडला होत आहे, तर स्क्रो वगैरे लावावं लागेल त्याला, कारण फेविकॉल वगैरे लावून मी चिटकवलं पण ते चिटकत नाही. ग्लासला चिटकण्याचं काही असलं तर नक्की सांगा ताईंनो. मला वाटतं आता त्याला होल वगैरे करून स्क्रो लावले तरच ते फिट बसणार आहे, कारण एका साईडला होतं. मी चौरंगावरती ठेवते, जेव्हाही मी स्वच्छ करते त्यावेळेमध्ये ते एका साईडला होत आहे आणि ते पडायची पण भीती वाटत होती. तर फोटो सगळे मी स्वच्छ करून घेतलेले आहेत. आणि इकडं
कोटंब्यामध्ये मी नैवेद्य ठेवत असते, तर तेच थोडंफार नैवेद्य साखर वगैरे ठेवलेलं तेच होतं, त्यामध्ये पूर्णपणे मी काढलेलं आहे आणि स्वच्छ करून घेतलेलं आहे. तर देवांना मी स्नान घातलेलं आहे आणि कॉटनच्या कपड्यानं पूर्ण पाणी पुसून घेऊया. आणि फुलं थोडीफार मी दिनेशला आणायला सांगितले, म्हणजे आज अमावस्या आहे. गॅरेजमध्ये पण हे पूजा म्हणजे जितकेही फोटो ठेवलेले आहेत, देव आहेत, ते तर सगळ्या देवांना हार घेऊन जातात. तिचं जे गजरे भेटतात ना, रेडीमेड नाही, फुलांचेच गजरे जे बनवलेले भेटतात ना, ते घेऊन जात असतात. तर त्यांना सांगितलेले थोडेफार फुलं घरासाठी घ्या, म्हणजे घरी दिनेश जाऊन घेऊन येईल थोड्या वेळामध्ये. तर तेच म्हणत आहे, पटकन नाश्ता करून जा, जोपर्यंत माझी पूजा कंप्लीट होईल तोपर्यंत फुलं घेऊन ये. कारण इथं जी फुलं आहेत ना, सगळी स्वास्तिकची पांढऱ्या कलरची आहेत. आणि जे अगोदर मी अर्धा किलो फुलं आणायला लावलेली होती, खूप सारे आलेले होते त्यामध्ये, पण 2 दिवस लाईट नव्हती, फ्रीज बंद होतं आणि फुलं फ्रीजमध्ये होते, त्यामुळे ना फुलं पूर्ण खराब झाली आणि टाकून दिलेले आहे मी. तर दिनेशचा नाश्ता झालेला आहे. नाश्ता झाल्यानंतर इथं घेतलेला आहे मनुके खाण्यासाठी म्हणजे एक मुखवासाचं काम करत असतो, काही घेत असतो, काजू असो, मनुके असं डब्बा भरून ठेवला समोर. तर येता जाता दिनेश असो, मी असो, त्याचे पप्पा असो खात असतो, त्यामुळेच ते लवकर संपत असतात. असो, चांगले असतं ड्रायफ्रूट खाणं. आणि मी पूजा करत होते आणि पूजा कंप्लीट झाल्यानंतर मी फुलं आणण्यासाठी मागच्या साईडला जात होते. तितक्यात माझी नजर पडली या फुलावरती, म्हणजे ब्रह्मकमलचं फूल आहे. मी अगोदर कधीच बघितलेलं आहे, तुम्ही बघितलेलं असेल, पण मी पहिल्यांदाच हे फूल बघितलेलं आहे. आणि ते फूल होतं मागच्या साईडला, म्हणजे जेव्हा कळी होती तेव्हाही म्हणजे लक्ष दिलं नाही, कारण फूलच मागच्या साईडला गेलेलं होतं. ब्रह्मकमलचं झाड असं असतं ना, कुणीकडे त्याच्या फांद्या जातात, म्हणजे त्याचं फांदा तर नसतोच, फक्त ते पानाला पान जुळवून जे आहे ना ते झाड तयार असतं. तर एक पान मागच्या साईडला गेलं होतं, कंपाऊंडच्या पलीकडल्या साईडला, मग कोणीच लक्ष दिलं आणि तिकडं फूल लागलं आणि ते छान उगवलेलं आहे. तर मी मागच्या साईडला गेले आणि बघितलं की हे फूल कुठल्या वेळेला लागलं असेल, म्हणजे भरपूर मी झाडं लावलेले आहेत. तेव्हा मी चेक केलं की ब्रह्मकमलचं एकच पान तिकडच्या साईडला गेलं आणि त्यालाच ते फूल उगवलेलं होतं. तर पहिल्यांदा मी ब्रह्मकमलचं फूल बघितलेलं आहे, खूप छान मोठं उगवलेलं आहे, म्हणजे विश्वासच होत नव्हता मला, इतकं सुंदर हे फूल असेल, एकदम व्हाईट कलरचं आहे. आणि असं म्हणतात की रात्री 12 वाजता त्या फुलाची आरती केली जाते, म्हणजे महादेवाची पिंड दिसते असं त्यामध्ये, आणि 5 बाया आरती करून ते फूल तोडायचं असतं आणि महादेवाच्या पिंडीला व्हायचं असतं, असे काहीतरी नियम आहेत. पण मी काही ते फूल बघितलेलं नव्हतं. तर रात्रीच ते फूल उगवलं, छान मोठं पण झालेलं आहे. तर आता विचार केला की आज अमावस्या पण आहे, आरती करून ते फूल तोडून घ्यावं आणि महादेवाच्या पिंडीला व्हावं. आजकीपेक्षा शुभ दिवस आणखीन कुठला राहणार आहे, एकतर गुरुवार आहे, अमावस्या पण आहे. तर म्हणलं त्या अगोदर मी इकडे आरतीचं ताट वगैरे क्लीन करून घेते, आरती लावून घेते आणि फुलाची आरती करूनच मी तोडणार आहे. अगोदर मी रोजची देवपूजा केलेली आहे. दिनेश गेले गॅरेजला, आणखीन फुलं आणलेला नाही आहे. तर जी स्वास्तिकची फुलं होती तीच मी देवांना वाहिलेले, दीप प्रज्वलित केलेला आहे, धूप लावलेले आहे आणि देवाचे दर्शन करून मी आलेले तुळशी पूजन करण्यासाठी. तुळशी पूजन झालेलं आहे, आता उंबरा पूजन करून घेते. हळदीचं लेपन केलं तर खूपच छान, फक्त पाण्यानं मी जे आहे ना उंबरा मी स्वच्छ करून घेतलेला आहे आणि हळदी कुंकू चंदन हे जे आहे ना त्याला लावत आहे. आणि वरच्या साईडला गणपती बाप्पांची मूर्ती आहे, तिथं पण मी पूजन करणार आहे. थोडंसं पोहोचत नाही, खूप वरती आहे त्यामुळे, आणि माझी हाईट आहे कमी, त्यामुळे पोहोचत नाही. कसं मी दररोज पूजा करत असते. उंबरा पूजन केलेलं आहे आणि आता आरतीचं ताट मी क्लीन करून घेते, म्हणजे लाईट आत्ता आलेली आहे. तर हांडा जे आहे ना तांब्याचा ते पण मला क्लीन करायचं आहे. तर ही आहे आजची देवपूजा केल्यानंतर खूप छान वाटतं, पण लेट खूप होत आहे आजकाल. मला कसं झालेलं रुटीन थोडासा बदललेला आहे माझा. सकाळी जे आहे ना लवकर कामं आवरत नाही आहे, त्यामुळे पूजेला मला लेट होतो, स्वयंपाकाला लेट होतो, दिवस यामध्ये जात आहे. असं इकडे जे हांडा आहे ना बघू शकता, याचा कलर कसा झालेला आहे, म्हणजे 2-3 दिवस गेला आणि वातावरण थोडंसंही चेंज झालं ना, मग त्यावेळेमध्ये अंड्याची कळा बेकळा उकळा होऊन जाते अशा पद्धतीने, म्हणजे एकदम लोखंडासारखा रंग त्याला आलेला आहे. तर मी काय केलं, अगोदर पितांबर लावून थोडा वेळ ठेवलेले आहे आणि तोपर्यंत इकडे जे आरतीचं ताट आहे, आरत्या आहेत, ते सगळं मी पितांबर लावून हे पण थोडा वेळ ठेवते, म्हणजे तोपर्यंत मी हांडा क्लीन करून घेते. म्हणजे एकाच वेळा निघत नसला किंवा जास्त जबरदस्त डाग पडलेले असले ना, तर थोडा वेळ पितांबर लावून ठेवायचं आणि थोड्या वेळाने क्लीन करायचं, तर झटपट निघून जातं कमी वेळामध्ये. कारण आपली कामाची धावपळ तर सगळ्यात आहे ना अशीच असते दररोजची आपली, नुसती धावपळ कधी असं नाही की निवांत आहे, आज निवांत करूया, होत नाही आहे. आणि मॉर्निंगचं तर सांगूच नका, सगळ्यांच्या घरामध्ये नुसता गोंधळ असतो. आणि आता स्कूल पण चालू झालेली, शाळा चालू झालेल्या आहेत, त्यामुळे सगळ्या ताईंच्या घरामध्ये गोंधळच चालू आहे. सकाळी उठल्यानंतर कुणाचं आवरायचं आणि कुणाचं काय करायचं, घरची कामं आवरायची का, स्वयंपाक करायचा का, टिफिन रेडी करून द्यायचं का, लहान मुलांना तयार करायचं का, शाळेत नेऊन सोडायचं, एक असेल तर सांगा मला. इतकी धावपळ आता सध्या सगळ्या ताईंची चालू असेल. कारण आता आपल्या घरात कसं आहे, आता मुलं मोठे झालेले आहेत, कॉलेज आता दिनेशचं आणखीन ॲडमिशन झालेलं नाही आहे, त्यामुळे थोडंसं निवांत मला आहे. परत दिनेशचं ॲडमिशन झालं, मग तो कॉलेजला जायला सुरुवात झाली की मग माझी धावपळ चालू होणार आहे. तरी पण बघा, ज्या घरामध्ये लहान मुलं आहेत त्या घरामध्ये थोडीशी धावपळ जास्त होती मॉर्निंगच्या वेळेमध्ये.
कारण आम्ही पण यामधूनच गेलेले आहे, मला माहीत आहे त्याचे पूर्ण अनुभव आहेत. खूप धावपळ होते. तर इकडे हांडा जे आहे ना ते मी क्लीन करून घेतलेला आहे, म्हणजे पितांबरून थोडा वेळ ठेवल्यानंतर मी थोडंसं जे आहे ना घासलेलं आहे तर स्वच्छ निघालेलं आहे. धुवून घेतलं आणि आरतीचं ताट आरत्या सगळं मी क्लीन केलं आणि ज्या अगोदरची पितांबरी होती ना थोडीफार होती, आणखीन एक मी नवीन पॅकेट आणायला लावलेलं आहे. ते पितांबरी ते अगोदरची घेऊन मी क्लीन केलेली, जे बाकीचे आहे पूर्ण मी डब्यात भरून ठेवते, कारण असंच पॅकेट ठेवलं ना आपण सांडलगुंडा होतो त्याचा. त्यामुळे पॅकबंद डब्यात ठेवत असते, कितीही पडो धडो सांडणार नाही ते. तर इकडे बघू शकता आरतीचं ताट छान चमकत आहे. मी कॉटनच्या कपड्याने स्वच्छ पुसलेलं आहे, कारण पित्तळ तांब्याची भांडी क्लीन झाल्यानंतर पुसल्यानंतरच ते व्यवस्थित राहणार आहेत, नाहीतर खूप भयानक डाग पडतात त्यावरती. एकदम घासण्यासारखं होतं ते, एकदम काळपट असा रंग होतो त्याचा. आणि इकडे मी वाती पण घातलेल्या आहेत, म्हणजे असं म्हणलं जातं की ज्या अगोदरची वात असते त्याच वातेला कधीच दिवा लावू नये, म्हणजे ते दिवा लावून पण व्यर्थ होतं. म्हणून जेव्हाही आपल्याला दिवा लावायच्या सकाळी असो संध्याकाळी असो, वात जी आहे ना ती दुसरी घालायची. तेल मी घातलेलं आहे आणि इकडे आरतीचं ताट मी रेडी केलेलं आहे. आणि आता अगोदर मी ब्रह्मकमलची जी आहे ना पूजा करणार आहे, त्यासाठी तिकडे अगोदर आरती लावून घेते आणि शैवाच्या फोटोंची आरती करून घेते. आणि ब्रह्मकमलचं जे आहे ना मी वरच्या साईडला एक ताई राहतात त्यांना सांगितलेले, म्हणजे आता यावेळी म्हणजे लेट खूप झालेलं आहे, आता कोण ताई येणार, म्हणजे 5 जण जी सवाशिनी असतात ते आरती करायची असते असा नियम आहे. पण 2 जण आम्ही आरती करून फुल घेऊन येणार आहे मी. तर आरतीचं ताट घेतलेलं आहे. बघू शकता वातावरण छान झालेलं आहे आणि घड्याळ बंद पडलेली आहे, म्हणजे घड्याळाकडे ध्यान देऊ नका. कालपासूनच्या घड्याळामध्ये 12च वाजलेले आहेत. ते काटा मागेही होईना आणि पुढेही होईना केलं तरी पण ते एकमेकांना ते काटे अडकत आहेत. शेलचाही प्रॉब्लेम नाही आहे त्यामध्ये, बघितलेलं आहे मी. त्यामुळे ते घड्याळ जे आहे ना व्यवस्थित चालत नाही आहे. तर इकडं जे आहे ना आरतीचं ताट मी बाहेर घेऊन आलेले. हवा थांबलेली आहे, तितकी हवा नाही. सकाळच्या वेळेत खूप भयानक हवा होती, पण आता थोडंसं ठीक आहे वातावरण. तर बघू शकता फुल जे आहे ना मागलच्या साईडला होतं, मी आत्ता इकडल्या साईडला करून घेतलेलं आहे, कारण मला आरती करायची होती. तर इकडं आरती जी आहे ना मी ती करून घेतली. अगोदर हळदी कुंकू चंदन वाहायला आरती करून घेतलेली आहे आणि ताई ज्या आलेल्या होत्या त्यांनी आरती केली. आणि प्रसाद म्हणून मी साखर ठेवलेली आहे. आणि आज आमुषाचं मला नैवेद्य बनवायचं आहे, पण शेवयाची खीर बनवणार आहे थोड्या वेळात. अगोदर मी पूजा कंप्लीट करून घेते. तर फूल घेतलेलं आहे मी, तर खूप छान फूल आहे. मी पहिल्यांदा बघितलं, मला खरंच विश्वास होत नव्हता की ब्रह्मकमलचं फूल जे आहे ना, असं म्हणतात की श्रावण महिन्यात असे उगवतं, पण आता पावसाळा आहे तरी पण फूल उगवलेलं आहे. तर हे जे फूल आहे ना मी तोडून घेऊन आलेले आहे आरती करून, आणि महादेवाच्या पिंडीला मी फूल वाहिलेलं आहे. पिंडी छोटी झालेली, फूल मोठं झालेलं आहे. तर ठेवलेलं आहे. आता आरती करून घेऊ आणि पटकन मी शेवायचा नैवेद्य बनवून घेते देवाला. नैवेद्य दाखवते म्हणजे देवपूजा कंप्लीट होते, आणि जी बाकीची कामं आहेत ते नंतर आवरणार आहे, कारण वातावरण आजकालचं असं झालेलं आहे, एकदम ऊन अजिबात राहत नाही. त्यामुळे कपड्याची आणि भांड्याची घाईगडबड मी करत असते. आणि फरशी वगैरे पुसण्याचं काम मी दुपारच्या वेळेस ठेवलेलं नाही आहे, कारण सकाळीच केलेलं आहे. तर बघू शकता इकडे पिंडी छोटी झालेली आहे आणि फूल खूप मोठं झालेलं आहे. तर ही आहे आजची देवपूजा. तर लाईट गेलेली आहे, म्हणजे 2 दिवस झाले लाईट नाही. मी इन्व्हर्टरचीच लाईट चालू करत होते, पण आज इन्व्हर्टरमधलंही चार्जिंग संपलेलं आहे. म्हणजे आता किती दिवस चालणार, 2-3 दिवस झालं चालू आहे ते. त्यावरतीच फॅन असो, लाईट असो, टी व्ही असो, सगळं ऑन आहे. त्यामुळे ते पण चार्जिंग संपलेलं आहे. आता काय या लाईटला प्रॉब्लेम झाला काय माहिती, 2-3 दिवस झालं लाईट असंच करत आहे, राहतच नाही, टिकतच नाही आहे. आता यावेळेत गेलेली आहे, थोडासा अंधार वाटत असेल त्यासाठी सॉरी, इग्नोर करा थोडंसं. तर इकडे मी शेवया काढून घेतलेल्या आहेत आणि पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे. पाण्याला उकळी आली की यामध्ये शेवई टाकणार आहे मी, आणि खाणार कोणी मग थोडंसंच बनवणार आहे, म्हणजे दिनेशाचे जेवण करणार आहे. आपला तर गुरुवारचा उपवास आहे माझा आणि यांचा, त्यामुळे जास्त काही मी बनवलेलं नाही. तरी पण खीर थोडीशी जास्तच झालेली होती. आणि जेव्हाही खीर बनवते मी तुपामध्ये शेवया ज्याने फ्राय करून घेते, मग खीर बनवते. आज थोडीशी घाई गडबड होती, त्यामुळे अशाच पद्धतीने मी शेवया बनवलेल्या आहेत. म्हणजे उकळत्या पाण्यात टाकल्या शेवया, म्हणजे छान शिजवून घेतलेले आहेत, आणि नंतर मी दूध टाकलेलं आहे. अशा पद्धतीने शेवया खूप छान बनतात. माझी आई अशाच पद्धतीने बनवते, छान बनतात अशा पण. म्हणजे वरून साखर तूप हे टाकलं ना छान टेस्ट येतो. तर इकडं शिरूला बघू शकता याचे नखरे. जसं मी बघितले ना, तर ते पायपुसणीवर पाय ठेवून बसतो, नाहीतरी थोडंसंही मी आतमध्ये कामात लागली मग ते पायपुसणी बाहेर घेणं, त्याला कातरणं, त्याचं पार जे आहे ना अस्तव्यस्त करून टाकतं त्याला. बघू शकता कशा पद्धतीने गच्च धरलेलं आहे, किती वडत आहे तर सोडत नाही आहे. असे नखरे शेरूचे चालू असतात, म्हणजे सगळं कातरायचं काम करतं. पायपुसणे असो, चप्पल असो, कपडे असो, काही राहू देत नाही. खूप राखायचं काम लागलेलं आहे. कुंडे बिंडे सगळे वाटोळ करत आहे शेरू. तर असो इकडं शेवया जे आहेत ना ते शिजलेले आहेत. नंतर मी दूध टाकलं आणि साखर टाकलेली आहे. आणि इकडं दिनेश आत्ता फुलं आणून दिलेलं आहे, म्हणजे पूजा वगैरे झाली आणि आत्ता फुलं आलेले आहेत. तर देवानं मी व्हाईट कलरचीच फुलं वाहिलेली होते. तर इथं थोडेफार मी जे आहे ना झेंडूची आणि शेवंतीची फुलं घेतलेले आहेत काढून, म्हणजे आता मी वाहणार आहे. आणि बाकीचे फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत. तर इकडं मी नैवेद्य बनवून तयार आहे. तर प्लेटात नैवेद्य घेतलेला आहे, यावरती मी तूप टाकणार आहे.
आणि दिनेश आल्यानंतरही त्याला पण असंच वरून तूप टाकूनच देणार आहे. म्हणजे आपण शेवया जे आहे ना तुपात फ्राय करून खीर बनवली टेस्टी बनते आणि वरून मी तडका पण देत असते. म्हणजे जे ही ड्रायफ्रूट आहेत ते तुपामध्ये तळून टाकायचे, खूप छान टेस्टी बनते. पण आज तितकं तामझाम मी केलेलं नाही आहे. तर देवाला नैवेद्य दाखवलेला आहे आणि महादेवाच्या पिंडीला पण नैवेद्य दाखवलेला आहे. आणि फुलं जे आहेत ना ते मी अशा पद्धतीनं ठेवलेले आहेत. म्हणजे एकदम व्हाईट कलरचीच फुलं होते आणि थोडीशी कलरफुल फुलं ठेवलं ना छान वाटतं. तर मी इकडं देवाना नंतर आल्यानंतर जे आहे ना फुलं मी अशा पद्धतीनं ठेवलेले आहेत, नैवेद्य दाखवलेला आहे. पाणी फिरवून देवाचे दर्शन करून घेतले, म्हणजे देवपूजेचं काम झालं. आणि आता मला गव्हाचं पीठ चाळायचं आहे. म्हणजे जी माझी रोजची कामं आहेत रेग्युलर ते कामं मी अगोदर आवरून घेतले. म्हणजे कपडे भांडी ही सगळी कामं झालेली आहेत. आणि घडीकडे बार बार माझं लक्ष जात होतं पण घड्याळ चालत नाही. कालपासून जे काटा आहे ना तिथंच थांबलेला आहे, म्हणजे 11:45 ह्याच्यावरच थांबलेला आहे. थोडंसंही लक्ष गेलं की मग वाटतं की बाबा आता 12 वाजत आहेत, आता 1 वाजत आहे, चालू आहे माझं. असं सगळी कामं आवरलेली आहेत. आणि आता दुपारची वेळ आहे आणि थोड्या वेळाने मला प्रसाद वगैरे बनवायचा आहे. पण अगोदर मी गव्हाचं पीठ, मी जसं तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणलेलं होतं की चपाती व्यवस्थित होत नाही, त्यामुळे मी हे पॉकेट मागवलेलं आहे. जे अन्नपूर्णाचं आहे ना ते मागवलेलं आहे. दिनेशनं तेच आणलेलं आहे. मला फॉर्च्यूनचं छान वाटतं पण दिनेशनं जे आहे ना ऐकण्यात कन्फ्यूज झालं आणि ते आणलेलं आहे. असू जे आहे तेच टाकणार आहे. तर पूर्ण गव्हाचं पीठ जे आहे ना मी चाळून घेतलेलं आहे आणि यामधलं अर्धं पीठ जे आहे ना वेगळ्या डब्यात मी भरून ठेवत आहे आणि अर्ध्या पिठामध्ये हे पीठ मिक्स करणार आहे. म्हणजे जेव्हा ही चपाती आपली व्यवस्थित होत नाही त्यावेळेमध्ये अशा पद्धतीने हे जे रेडीमेड पीठ भेटतं ना ते आणून टाकायचं. चपाती व्यवस्थित होते आणि काही खराबी नाही. म्हणजे मैदा वगैरे टाकून खायचं नाही, हे पीठ व्यवस्थित असतं. म्हणजे जेव्हा गहू वगैरे नसतात आपल्याकडे दळून आणण्यासाठी त्यावेळेस मी असेच पॉकेट मागवत असते, चपाती छान होते. पण गहू आणलेले आहेत आणि दळून आणल्याने हा प्रॉब्लेम झालेला आहे. ते व्यवस्थित चपातीच होत नाही, एकदम कलर चेंज आणि कडकपणा खूप आहे त्यामध्ये. तर इकडं अर्धं पीठ जे आहे ना, म्हणजे मी तुम्हाला प्रमाण सांगितलं 5 किलो पीठ आहे. 5 किलोमध्ये मी 5 किलोच हे पीठ मी मागवलेलं. रेडीमेड जे पीठ भेटतं ना आटा ते मी मिक्स केलेलं आहे, छान मिसळलेलं आहे आणि वेगळ्या डब्यात भरलेलं आहे. तर असो ताईंनो, तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय, टेक केअर.